हॅलो, गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. 10वीचे विद्यार्थी आणि गणिताचा अभ्यास. चांगला अभ्यास चालू ठेवा आणि गणितात भरपूर मार्क मिळवा. चॅप्टर 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन्स प्रॅक्टिस सेट 2.1. यातील क्वेश्चन 3, कारण पहिला आणि दुसरा सोपा आहे. राईट द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन्स in the form of ax square plus bx plus c equal to 0. Write the values of a, b, c for each equation. Example 1, 2y equal to 10 minus y square. आता याची तुलना आपण ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0 याने करू. पण ते नुसतं करायचं नाही, लिहायचं पण आहे. COMPA comparing with the standard form. ax स्क्वेअर प्लस bx प्लस c. आता इथे पहिले हे स्क्वेअर टर्म पहिले लिहून घ्यायची. मग याच्यामध्ये स्क्वेअर टर्म इथे निगेटिव्ह आहे तर आपण पॉझिटिव्ह करू, म्हणजे इकडे आणू वाय स्क्वेअर. नंतर 2y इकडेच आहे आणि इक्वल टू 10 उजवीकडेच आहे. आता ax स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट a आणि इथे वायचा कोइफिशियंट 1, म्हणजे a इज इक्वल टू 1, b इज इक्वल टू 2 आणि c इज इक्वल टू 10. हा फॉर्म ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0 असा आहे, म्हणजे हा c इक्वल टूच्या डावीकडे आहे. म्हणून हा 10 इकडे जर आणला तर हे इक्वेशन होईल वाय स्क्वेअर मायनस प्लस 2y मायनस 10 इक्वल टू 0, म्हणजे सीची व्हॅल्यू -10 येईल. आता दुसरं एक्झाम्पल पहा. x मायनस 1 स्क्वेअर इक्वल टू 2x प्लस 3. याला पहिले सॉल्व करून घेऊ आपण. x मायनस a स्क्वेअर म्हणजे याच्यामध्ये हा फॉर्म्युला वापरायचा आहे. a मायनस बीचा स्क्वेअर बरोबर a स्क्वेअर मायनस ट्वाईस ab प्लस बी स्क्वेअर. आता a स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर मायनस ट्वाईस ab म्हणजे मायनस ट्वाईस एक्स आणि 1चा गुणाकार म्हणजे एक्स आणि प्लस बीचा स्क्वेअर म्हणजे 1 आणि उजवी बाजू 2x प्लस 3. आता हे सगळं इकडे न्यायचं. एक्स स्क्वेअर मायनस 2x, हा 2x इकडे आला तर पुन्हा मायनस 2x आणि सीची व्हॅल्यू काढताना इक्वल टूच्या इकडेच पाहिजे आहे, म्हणजे 1 आणि हा 3 पण इकडेच पाहिजे आहे, प्लस 1 मायनस 3. आता याच्या सारखे सारखे पदं सोडवून घेऊ. एक्स स्क्वेअर हे दोन्ही सारखे पदं आहेत म्हणजे मायनस 4x आणि याचं सॉल्व करून होते -2 इक्वल टू 0. आता कंपेरिंग विथ
ax² प्लस bx प्लस c इक्वल टू 0. मग याच्यामध्ये एची व्हॅल्यू म्हणजे इथे काहीच नाही आहे म्हणजे 1 आहे. a इज इक्वल टू 1. बीची व्हॅल्यू -4 आणि सीची व्हॅल्यू -2. तिसरं एक्झाम्पल x² प्लस 5x इक्वल टू -3 - x. आता हे सॉल्व करताना x² प्लस 5x हा मायनस आतमध्ये चिन्ह बदलवतो. इथे प्लस आहे म्हणून -3 झाले, हे मायनस आहे तर +4x झाले. आता हे सगळं इकडे आणू आपण. x² प्लस 5x हा x इकडे आणला तर -x, हा 3 इकडे आणला तर +3 इक्वल टू 0. आता हे सॉल्व करता येईल. x² प्लस 2x प्लस 3 इक्वल टू 0. प्लस 3. Comparing with ax² plus bx plus c इक्वल टू 0. म्हणजे एची व्हॅल्यू 1, बीची व्हॅल्यू 2 आणि c इज इक्वल टू 3. आता क्वेश्चन नंबर 4. 3m² इक्वल टू 2m² मायनस 9. आता ही टर्म, ह्या दोन्ही टर्म इकडे आणल्या तर 3m² मायनस 2m² प्लस 9 इक्वल टू 0. यामध्ये आता हे दोन्ही सॉल्व होतील. 3मधून 2 गेला तर 1 म्हणजे 1 नाही लिहत म्हणजे m². आणि मधली टर्म नाही आहे पण ती आपल्याला लिहायची आहे म्हणून मग 0m प्लस 9 इक्वल टू 0. आता कम्पेअर करायचं. कंपेअरिंग विथ द स्टँडर्ड फॉर्म. ax² प्लस bx प्लस c इक्वल टू 0. मग आता m²चा कोइफिशियंट, इथे m²चा कोइफिशियंट 1 आहे म्हणून a इज इक्वल टू 1, b इज इक्वल टू 0 आणि c इज इक्वल टू 9. आता 5वं एक्झाम्पल. p 3 + 6p इक्वल टू -5. आता पीने आतमध्ये गुणायचं म्हणजे इथे झालं 3p प्लस 6p इंटू p म्हणजे 6p² आणि हे इकडे आणलं तर +5. आता स्क्वेअर टर्म अगोदर घ्यायची. 6p² प्लस 3p प्लस 5. आता स्टँडर्ड फॉर्म झाला. आता कंपेअरिंग विथ स्टँडर्ड फॉर्म. ax² प्लस bx प्लस c इक्वल टू 0. एची व्हॅल्यू 6, बी बरोबर 3 आणि c बरोबर 5. सहावं एक्झाम्पल. x² मायनस 9 इक्वल टू 13.
एक्स स्क्वेअर -9 हे पण इकडे आणले -13. आता हे दोन सारखे आहेत. एक्स स्क्वेअर मधली टर्म नाही आहे म्हणून +0x -22. कंपेरिंग विथ ax स्क्वेअर + bx + c = 0. a ची व्हॅल्यू 1, b = 0 आणि c = -22. Question number 4. Determine whether the values given against each of the quadratic equations are the roots of the quadratic equation or not. यातला क्वेश्चन 1. x स्क्वेअर + 4x - 5 = 0. यामध्ये x = 1 आणि -1 ह्या दोन व्हॅल्यू टाकून बघायच्या आहेत. रूट आहेत की नाहीत. सोल्युशन. सबस्टिट्यूटिंग. x = 1 म्हणजे जिथे जिथे x आहे तिथे तिथे 1 लिहायचा. 1 स्क्वेअर + 4 1 - 5 1 आणि इथे 4 × 1 म्हणजे 4 -5 = 0. आता इथे 5 - 5 = 0 राईट हँड साईड. म्हणजेच काय, x = 1 is the root of given equation. आता सबस्टिट्यूटिंग. x = -1. LHS -1 स्क्वेअर + 4 × -1 = -5. -1चा स्क्वेअर 1, इथे 4 × -1 म्हणजे -4 आणि -5. याचा आन्सर येते 1 - 9 म्हणजेच -8. हे राईट हँड साईड नाही आहे. राईट हँड साईड काय आहे, 0. म्हणून x = -1 इज नॉट द रूट of the given quadratic equation. आता दुसरं एक्झाम्पल. 2m स्क्वेअर -5m = 0. यामध्ये व्हॅल्यू टाकायचे आहे. m = 2 आणि 5/2. सोल्युशन. सबस्टिट्यूटिंग. m = 2. 2m स्क्वेअर -5 2.
इंटू 4 मायनस 10 म्हणजे 8 मायनस 10 म्हणजेच -2 इज नॉट इक्वल टू RHS. Therefore -2 is not the root of the quadratic equation. आता m ची व्हॅल्यू substituting m is equal to 5/2. LHS 2 5/2 चा स्क्वेअर मायनस 5 इंटू 5/2. इथे 5/2 चा स्क्वेअर म्हणजे 25/4 आणि इथे 5 मल्टिप्लाय म्हणजे 25/2. इथे 2 आणि 4 हे जर डिवाईड केले तर इथे पण 25/2 येते आणि 25/2 म्हणजेच काय 0 बरोबर RHS. Therefore 5/2 is the root of the quadratic equation. पाचवं एक्झाम्पल पहा. इफ x is equal to 3 is one root of the equation kx square minus 10x plus 3 equal to 0. Find the value of k. Solution. X is equal to 3 is the root of given equation. मग आपण ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू याच्यात. सबस्टिट्यूटिंग x is equal to 3 in given equation. म्हणजे x is equal to 3 टाकायचं आहे. मग आपलं इक्वेशन आहे k 3 स्क्वेअर मायनस 10 3 प्लस 3 इक्वल टू 0. म्हणजे के ची व्हॅल्यू काढता येईल आपल्याला. के इथे झाला 9 अगोदर लिहायचा. मायनस 30 प्लस 3 इक्वल टू 0 येते का ते बघायचं आहे. 9k म्हणजे नंबर अगोदर लेटर मागून. आता हे सॉल्व करून येते -27 इक्वल टू 0. आता 27 उजवीकडे जाईल. 9k इज इक्वल टू 27 म्हणून k बरोबर 27/9 म्हणजेच k इज इक्वल टू 3. The value of k is 3. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबही करा. खूप अभ्यास करा. गुड बाय.